Brought to you by V-Guard. मला आनंद आहे आमच्या आदरणीय रमेशभाई कीर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेशभाई कीर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू. नारायण राणेंनी परवाच सांगितलं की शिवसेनेला मी कोकणातून हद्दपार केलं. आज सामनावीर आलेला आहे. 3 पराभवानं राणेंना आम्ही धूळ चारली अशी संदर्भात तो अग्रलेख आहे. काय सांगा? खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही 4 वेळेला पराभवाची धूळ चाटलेली आहे. आता पैशाचा वारेमाप वापर करून धनशक्तीचा वारेमाप वापर करून भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे. शिवसेनेला संपवणारी अवलाद जन्माला यायची आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. अनेक दिग्गजांचे परत नावं येत आहे. कसं बघता? आउटगटकेच आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल. इनमेन 3 महिन्याचं मंत्रिमंडळ. पण ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेच्या पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचंच सरकार येईल अशी 100% खात्री आहे. सामंत आणि राणे यांच्यामध्ये बॅनर वॉर सध्या पाहायला मिळते. सिंधुदुर्गमधलं बॅनरचं वॉर रत्नागिरीचं पाहायला मिळते. ह्या असल्या बॅनरबाजींना मी फार महत्त्व देत नाही. मला काय त्याच्यावर भाष्यही करायचं नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. शिंदे म्हणतात की 57 लाख बोगस कुणबी नोंदणी रद्द करायची त्यांनी मागणी केलेली आहे आणि सगळे सोयऱ्यांचा जीआरवर त्यांनी विरोध केलेला पाहायला मिळतोय. योग्य तो याबाबत दोन्ही समाजाचे नेते बसतील आणि मार्ग काढतील. ईव्हीएम बद्दल पुन्हा एकदा जी शंका आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळते. स्वतः राहुल गांधी सुद्धा या संदर्भात ट्विट करून काल सांगितलं की ईव्हीएम मध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एका संख्येमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे ईव्हीएमची गडबडी ही नक्कीच होते. पराभव जिवारी लागला म्हणून या सर्वांचा आरोप होतो असं थेट शिंदे म्हणतात. पण ज्या अमोल कीर्तीकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे. ती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्यासाठी अजित पवार गटामध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये रसिकेच पाहायला मिळते. काय सांगाल? इनमीन 1 खासदार निवडून आलेला आहे. त्यांना सुद्धा ते मंत्रिपद देत असतील तर स्वतःच्या बायकोलाच घेतील. प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलंय की मंत्रिपद मला मिळेल म्हणून. ह्या तिघांनी एकमेकाच्या ओढून ताडून ते मंत्रिपद घ्यावं. 80 ते 90 जागा असं म्हणतात की 80 ते 90 जागा विधानसभेला आम्ही लढवू असं प्रफुल्ल पटेल म्हणतात. आम्हाला त्यांची काळजी नाही. निश्चिंता आम्ही त्यांचा आणि अभ्यास करत नाही. इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो. आम्ही रिलॅक्स राहिलो म्हणून आमचा पराभव म्हणजे बऱ्याच ठिकाणी सीट गेले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. ठीक आहे, गिर गई तो भी टांग ऊपर. चला, धन्यवाद. एक प्रश्न आहे की महायुतीला तडीपार करणार असं म्हणणाऱ्या कोकणानं शिवसेनेनं तडीपार केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात. कोकणातून शिवसेना संपवण्याचा आसुरी आनंद देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंना जर घेत असतील तर अशा या नतद्रष्ट लोकांना कोकणवासीय योग्य वेळेला योग्य ती जागा दाखवून देतील अशी मला खात्री आहे.
आज ह्या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेकडो करोड रुपयाचा चुराडा करून लोकांना फसवून जी मतं मिळवलेली आहेत ही फार काळ चालणारी नाही, कारण कोकण आणि शिवसेना यांचं नातं हे अभंग आहे आणि ते कायम राहील हे पुन्हा एकदा दाखवून देऊ येत्या निवडणुकांमध्ये. लोकसभा निवडणुकीमध्ये जसं अध्यक्षपद चंद्रबाबू नायडू ही उमेदवार दिला तर पाठिंबा दिवस संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत साहेब म्हणाले ते बरोबर आहे, आम्ही त्या मताशी ठाम आहोत. शिंदे साहेब म्हणाले की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. आता थोडीशी अजून काही 3 महिने मस्ती राहील, नंतर दाखवेल भारतीय जनता पक्ष त्यांना सुद्धा जागा. निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा तुम्ही कोकणचा दौरा सुरू केलेला आहे, तळकोकणापासून दौरा सुरू झाला, काय म्हणता? मी कोकण हा आमचा परिवार आहे, त्या परिवारापासून आम्ही दूर राहू शकत नाही आहे. त्यामुळे पराजित जरी झालो तर त्याचं खापर किंवा त्या दुःखामध्ये बुडून न जाता पुनश्च एकदा कोकणवासियांच्या सेवेसाठी मी आणि माझे सर्व सहकारी, इंडिया आघाडीचे सर्व सहकारी पुनश्च एकदा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर आलेलो आहोत. आणि त्यामध्येच आणखी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशभाई कीर यांना उमेदवारी दिली असल्यामुळे त्यांच्या विजयामध्ये आम्हाला अग्रभागी व्हावंच लागेल, प्रयत्न करावेच लागतील, या उद्देशाने आम्ही बाहेर पडलेलो आहोत. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.